श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. एक क्षण डोळे बंद करून विचार करा. तुम्ही वर्षभर मेहनत करता, रात्रंदिवस झटता, पण तरीही महिन्याच्या शेवटी पैसा हातात टिकत नाही. कमाई येते, पण अचानक खर्च उभा राहतो. घरात कारण नसताना तणाव वाढतो, चिडचिड होते आणि प्रत्येक नवीन वर्षी एकच प्रश्न पडतो, माझ्याच आयुष्यात असं का घडतं? 2025 संपत चाललं आहे आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर हे वर्ष अनेकांसाठी संघर्षाचं, अडचणींचं आणि मानसिक तणावाचं गेलं. पण मित्रांनो, 2026 वेगळं असू शकतं. फक्त एक अट आहे, तुमचं घर तुमच्या बाजूने असायला हवं. वास्तुशास्त्र म्हणतं, घरात असलेल्या काही छोट्या छोट्या वस्तू हळूच तुमच्या नशिबाचा मार्ग अडवतात. त्या दिसायला सामान्य असतात, पण त्यांची ऊर्जा इतकी नकारात्मक असते की पैसा, शांती आणि प्रगती तिन्ही गोष्टी घरात टिकत नाहीत. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे बहुतेक लोक या वस्तू वर्षानुवर्षे घरात ठेवतात आणि मग नशीब बदलत नाही म्हणून तक्रार करतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच 5 वस्तू सांगणार आहे, ज्या 2026 येण्याआधी घरातून बाहेर गेल्या नाहीत तर संपूर्ण वर्ष पैशांची चणचण, तणाव आणि अडथळ्यांत जाऊ शकतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं फार महत्त्वाचं आहे, कारण शेवटचा मुद्दा 90% लोक चुकूनही लक्षात घेत नाहीत. आणि व्हिडिओ पुढे सुरू करण्याआधी कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या नावाने केलेली ही सुरुवात तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि आयुष्यात नवा मार्ग उघडेल. 1. जुने, जीर्ण बूट चप्पल, पैशांच्या प्रवाहात अडथळा. मित्रांनो, आपण रोज वापरत असलेली बूट चप्पल ही फक्त पाय झाकण्यासाठीची वस्तू नसते. वास्तुशास्त्रात ती आपल्या जीवनाच्या दिशेशी आणि प्रगतीच्या मार्गाशी थेट जोडलेली मानली जाते. पाय म्हणजे चाल, प्रवास, प्रगती. आणि त्या पायांशी संबंधित वस्तू जर खराब अवस्थेत असतील तर आयुष्याची गतीही नकळत मंदावते. बहुतेक घरांमध्ये तुम्ही पाहिलं असेल, दाराच्या बाजूला, कपाटाखाली किंवा बेडखाली फाटलेली चप्पल, तळवा निघालेला बूट, कधीच न घातलेले पण कधीतरी उपयोगी पडतील म्हणून ठेवलेले जुने शूज पडलेले असतात. वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तू नकारात्मक ऊर्जा साठवून ठेवतात आणि ही ऊर्जा हळूहळू संपूर्ण घरात पसरते. या जुन्या बूट चप्पलांमुळे काय होतं? सर्वात आधी त्याचा परिणाम पैशांवर दिसून येतो. कमाई येते, पण पैसा टिकत नाही. खर्च अचानक वाढतात. हातात पैसा असूनही समाधान मिळत नाही, कारण या वस्तू दारिद्र्याची आणि थांबलेल्या प्रगतीची ऊर्जा आकर्षित करतात. वास्तूत असं स्पष्ट सांगितलं जातं की घराचा प्रवेशद्वार हा लक्ष्मीचा मार्ग असतो, आणि जर त्या दाराशीच जीर्ण, घाणेरडे, फाटलेले बूट चप्पल पडलेले असतील तर लक्ष्मी घरात येणार नाही. याचा परिणाम केवळ आर्थिकच नाही तर मानसिकही होतो. अशा घरांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना नेहमी आळस, निराशा, कामात मन न लागणं आणि काहीतरी अडकलंय अशी भावना सतत जाणवते. ही भावना योगायोग नसून घरात साचलेल्या नकारात्मक ऊर्जेचं लक्षण असते. मग उपाय काय? खूप साधा पण प्रभावी उपाय आहे. नवीन वर्षाच्या आधी जे बूट चप्पल वापरण्यायोग्य आहेत ते गरजू व्यक्तीला दान करा. पूर्णपणे फाटलेले, खराब झालेले शूज निःसंकोचपणे फेकून द्या. घराच्या दाराशी आणि कपाटाजवळ नेहमी स्वच्छता ठेवा. लक्षात ठेवा मित्रांनो, जुन्या निरुपयोगी गोष्टी जपणं म्हणजे जुन्या अडचणी आयुष्यात टिकवणं. 2026 मध्ये जर तुम्हाला नवीन संधी, पैसा आणि प्रगती हवी असेल तर सुरुवात आजच करा, घरातून जुने बूट चप्पल बाहेर काढून. 2. बंद पडलेले घड्याळ, थांबलेलं नशीब आणि अडकलेली प्रगती. घड्याळ ही केवळ वेळ दाखवणारी वस्तू नाही. वास्तुशास्त्रात घड्याळाला आयुष्याचा प्रवाह, गती आणि नशिबाची चाल यांचं प्रतीक मानलं जातं. जसं घड्याळ चालतं तशीच माणसाची प्रगती पुढे सरकते. पण घरात जर घड्याळच थांबलेलं असेल तर आयुष्याची गाडीही नकळत मंदावते. अनेक घरांमध्ये तुम्ही पाहिलं असेल, भिंतीवर लावलेलं पण चालत नसलेलं घड्याळ, टेबलवर ठेवलेलं आणि महिन्यांपासून बंद असलेलं घड्याळ किंवा बॅटरी घालायची आहे म्हणत वर्षानुवर्षे दुर्लक्षित केलेलं घड्याळ. वास्तुशास्त्रानुसार असे बंद पडलेले घड्याळ अत्यंत अशुभ मानले जाते. बंद घड्याळाचा पहिला परिणाम पडतो तो नशिबावर. कामं सुरू होतात पण पूर्ण होत नाहीत. संधी येतात पण हातातून निसटतात. मेहनत होते पण अपेक्षित यश मिळत नाही, कारण घरातली ऊर्जा सतत एकच संदेश देत असते, वेळ थांबली आहे. दुसरा परिणाम होतो तो मानसिक स्थितीवर. घरात राहणाऱ्या लोकांना अकारण तणाव, घाई, अस्वस्थपणा जाणवतो. निर्णय घ्यायला उशीर होतो आणि घेतलेले निर्णयही अनेकदा चुकीचे ठरतात. याचं कारण म्हणजे बंद घड्याळामुळे निर्माण झालेली अडकलेली आणि स्थिर ऊर्जा. आर्थिक दृष्टिकोनातून पाहिलं तर वास्तुशास्त्र स्पष्ट सांगतं, घरात बंद घड्याळ असलं तर पैशाचा प्रवाह विस्कळीत होतो. पैसा येतो पण वेळेवर मिळत नाही. पगार उशिरा होतो, पेमेंट अडकतं किंवा अचानक मोठे खर्च उभे राहतात. हे सगळं योगायोग नसून घरातल्या थांबलेल्या वेळेचा परिणाम असतो. मग उपाय काय?
उपाय अतिशय सोपा पण प्रभावी आहे. घरातलं प्रत्येक घड्याळ चालू स्थितीत ठेवा. जे घड्याळ दुरुस्त होऊ शकतं ते लगेच दुरुस्त करा. जे पूर्णपणे खराब झालं आहे ते घरातून बाहेर काढा. भिंतीवर लावलेलं घड्याळ नेहमी योग्य वेळ दाखवतंय का याची खात्री करा. लक्षात ठेवा मित्रांनो, वेळ चालली पाहिजे तेव्हाच नशीब चालतं. 2026 मध्ये जर तुम्हाला प्रगती, पैसा आणि योग्य संधी हव्या असतील तर आजच घरातलं बंद घड्याळ काढून टाका आणि आयुष्याला पुन्हा गती द्या. 3. तुटलेली काच. नात्यांमध्ये, पैशात आणि मनःशांतीत तडे. काच ही दिसायला साधी वाटते, पण वास्तुशास्त्रात काचेला अतिशय संवेदनशील आणि शक्तिशाली ऊर्जावाहक मानलं जातं. काच पारदर्शक असते म्हणून ती जीवनातील स्पष्टता, समजूतदारपणा आणि स्थिरता यांचं प्रतीक असते. पण जेव्हा हीच काच तुटलेली, तडा गेलेली किंवा भेगा पडलेली असते तेव्हा ती घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करते. अनेक घरांमध्ये आपण पाहतो तडा गेलेला आरसा, भेग पडलेली खिडकीची काच, तुटलेला फोटो फ्रेम किंवा कोपऱ्यात ठेवलेली तुटलेली काचेची वस्तू. नंतर बदलू म्हणत या गोष्टी महिन्यांवर्षे घरात ठेवल्या जातात. पण वास्तुशास्त्रानुसार अशा तुटलेल्या काचा घराची शांती हळूहळू मोडून काढतात. तुटलेल्या काचेचा पहिला परिणाम पडतो तो नात्यांवर. घरात गैरसमज वाढतात. छोट्या छोट्या कारणांवरून वाद होऊ लागतात. एकमेकांमध्ये संशय, दुरावा आणि तणाव निर्माण होतो. कारण काच तुटली की तिच्यासोबत समजुतीची पारदर्शकताही तुटते. दुसरा मोठा परिणाम होतो तो आर्थिक स्थैर्यावर. वास्तुशास्त्र सांगतं की तुटलेली काच म्हणजे पैशाच्या प्रवाहात आलेला तडा. पैसा हातात टिकत नाही. गुंतवणूक चुकीच्या ठिकाणी होते. फसवणूक, नुकसान किंवा अनपेक्षित खर्च वाढू लागतात. घरात पैसा असूनही समाधान मिळत नाही. मानसिक पातळीवर पाहिलं तर अशा घरात राहणाऱ्या लोकांना अस्वस्थपणा, भीती, चिडचिड आणि निराशा जाणवते. आरशात स्वतःकडे पाहताना देखील मन अस्थिर होतं. याच कारणामुळे वास्तूत तुटलेला आरसा विशेषतः अशुभ मानला जातो. मग उपाय काय? उपाय अतिशय स्पष्ट आहे. तुटलेली, भेग पडलेली कोणतीही काच घरात ठेवू नका. आरसे नेहमी स्वच्छ, अखंड आणि सुरक्षित ठेवा. काचेचे फोटो फ्रेम किंवा शोपीस तुटलेले असतील तर त्वरित बदला. घरातील प्रकाश नीट परावर्तित होईल याची काळजी घ्या. लक्षात ठेवा मित्रांनो, तुटलेली काच म्हणजे तुटलेली ऊर्जा. 2026 मध्ये जर तुम्हाला नात्यांमध्ये गोडवा, पैशात स्थैर्य आणि मनःशांती हवी असेल तर घरातली प्रत्येक तुटलेली काच आजच बाहेर काढा. 4. सुकलेली झाडं. रोपं, थांबलेली प्रगती आणि अडकलेली सकारात्मक ऊर्जा. झाड म्हणजे जीवन, वाढ आणि सातत्य. वास्तुशास्त्रात झाडांना सकारात्मक ऊर्जेचा मुख्य स्रोत मानलं जातं. हिरवीगार, ताजी आणि वाढणारी झाडं घरात असतील तर त्या घरात उत्साह, आरोग्य आणि प्रगती नांदते. पण याच झाडांची अवस्था जर सुकलेली, वाळलेली किंवा मरणाच्या उंबरठ्यावर असेल तर त्याचा परिणाम थेट घरातील ऊर्जेवर होतो. अनेक घरांमध्ये, विशेषतः हिवाळ्यानंतर, बाल्कनीत किंवा खिडकीजवळ सुकलेली कुंडी, पानं गळालेली रोपं आणि पाणी घातलं तर परत जिवंत होईल या आशेने ठेवलेली झाडं दिसतात. पण वास्तुशास्त्र स्पष्ट सांगतं, सुकलेली झाडं म्हणजे थांबलेली मृतप्राय ऊर्जा. या झाडांचा पहिला परिणाम होतो तो प्रगतीवर. कामात अडथळे येऊ लागतात. मेहनत असूनही अपेक्षित यश मिळत नाही. प्रमोशन, नवी संधी, नवीन सुरुवात, सगळंच जणू काही अडकल्यासारखं वाटतं. कारण जिथे वाढ थांबते तिथे प्रगतीही थांबते. दुसरा परिणाम होतो तो आर्थिक स्थितीवर. वास्तुशास्त्रानुसार सुकलेली झाडं घरात असतील तर पैशाचा प्रवाह मंदावतो. उत्पन्न स्थिर राहत नाही आणि खर्च मात्र वाढत जातात. घरात पैसा येऊनही त्याची बचत होत नाही. मानसिक आणि आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर अशा घरात राहणाऱ्या लोकांना थकवा, उत्साहाची कमतरता, नैराश्य आणि सततची चिंता जाणवते. कारण झाडं ही केवळ वातावरण स्वच्छ करत नाहीत तर मनालाही स्थैर्य देतात आणि जेव्हा ती सुकतात तेव्हा त्यांचा सकारात्मक प्रभावही संपतो. मग उपाय काय? उपाय अगदी सोपा पण अत्यंत प्रभावी आहे. पूर्णपणे सुकलेली झाडं घरातून बाहेर काढा. ज्या झाडात अजून थोडीशीही हिरवळ आहे त्याची योग्य काळजी घ्या. घरात तुळस, मनी प्लांट, बांबू यासारखी शुभ झाडं ठेवा. झाडं ठेवताना नियमित पाणी आणि प्रकाश मिळतोय याची खात्री करा. लक्षात ठेवा मित्रांनो, जिथे हिरवळ असते तिथे आशा असते. 2026 मध्ये जर तुम्हाला नवी सुरुवात, वाढ आणि स्थैर्य हवं असेल तर सुकलेली झाडं, रोपं घरात अजिबात ठेवू नका. 5. देवाच्या तुटलेल्या मूर्ती किंवा फाटलेले फोटो. श्रद्धेची ऊर्जा कमजोर होते. घरातलं देवघर म्हणजे फक्त पूजा करण्याची जागा नसते, ते घराचं आध्यात्मिक केंद्र असतं. जिथून घरात सकारात्मक ऊर्जा, विश्वास आणि मानसिक बळ पसरतं. म्हणूनच वास्तुशास्त्रात देवघर आणि त्यातील वस्तूंना अत्यंत महत्त्व दिलं जातं. अनेक घरांमध्ये नकळत देवाच्या मूर्तीला तडा गेलेला असतो, कोपरा तुटलेला असतो किंवा देवाचा फोटो फाटलेला, रंग उडालेला असतो. देव आहे ना, काही फरक पडत नाही.
असं म्हणत लोक त्या मूर्ती किंवा फोटो तसंच ठेवतात. पण वास्तुशास्त्रानुसार तुटलेली देवप्रतिमा घरात ठेवणं अत्यंत अशुभ मानलं जातं. याचा पहिला परिणाम होतो तो मनावर. अशा घरात राहणाऱ्या लोकांना विश्वास असूनही मन स्थिर राहत नाही. पूजा करूनही समाधान मिळत नाही. अकारण भीती, चिंता आणि असुरक्षिततेची भावना वाढते, कारण श्रद्धेचा आधारच कमकुवत झालेला असतो. दुसरा मोठा परिणाम होतो तो घरातील एकूण परिस्थितीवर. कामं अडकतात, संकटांमागून संकटं येतात आणि देवाची कृपा असूनही असं का होतं, असा प्रश्न पडतो. पण वास्तवात देवावर नाही तर तुटलेल्या श्रद्धेच्या प्रतीकावर आपण रोज पूजा करत असतो. वास्तुशास्त्र सांगतं की तुटलेली मूर्ती किंवा फाटलेला देवाचा फोटो घरात नकारात्मक तरंग निर्माण करतो. यामुळे घरातील लोकांमध्ये मतभेद, आरोग्याच्या तक्रारी आणि आर्थिक अडचणी वाढू शकतात. मग उपाय काय? उपाय खूप पवित्र आणि सोपा आहे. देवाच्या तुटलेल्या मूर्ती घरात ठेवू नका. अशा मूर्ती स्वच्छ पाण्यात किंवा नदीत विसर्जित करा. फाटलेले, खराब झालेले फोटो काढून टाका. देवघर नेहमी स्वच्छ, शांत आणि सकारात्मक ठेवा. नवीन, सुस्थितीत असलेली मूर्ती किंवा फोटो प्रतिष्ठापित करा. लक्षात ठेवा मित्रांनो, देवाची नाही, श्रद्धेची परीक्षा असते. आणि श्रद्धा जिथे शुद्ध, तिथे कृपा आपोआपच येते. 2026 हे वर्ष तुमच्यासाठी संघर्षाचं असावं की संधीचं हे बरंचसं तुमच्या घरावर आणि त्यातील ऊर्जेवर अवलंबून आहे. आज आपण पाहिलं, घरातल्या फक्त 5 सामान्य वाटणाऱ्या वस्तू कशाप्रकारे पैसा, शांती आणि प्रगती रोखू शकतात. जुने बूट, चप्पल, बंद पडलेले घड्याळ, तुटलेली काच, सुकलेली झाडं आणि तुटलेल्या देवमूर्ती. या गोष्टी जर 2026 येण्याआधी घरातून बाहेर गेल्या तर समजा अडथळेही हळूहळू बाहेर पडायला सुरुवात झाली. आजच घराकडे लक्ष द्या. आजच बदलाची सुरुवात करा. कारण नशीब बदलायचं असेल तर आधी वातावरण बदलावं लागतं. जर तुम्हाला स्वामी समर्थांच्या नावाने नवीन वर्षाची नवीन सुरुवात करायची असेल तर प्रेमाने एक लाईक करा, आपल्या कुटुंबात आणि मित्रांमध्ये शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेवटी कमेंटमध्ये श्रद्धेने नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या नावाने केलेली ही सुरुवात तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो. अशक्यही शक्य करतील स्वामी. धन्यवाद.